नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार बाळकृष्ण खिस्ते, श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाचं अध्यापनाचं कार्य करत आहे. मित्रांनो, मागील तासामध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली होती. याच अभ्यासक्रमाला अनुसरून आज आपण प्रत्यक्षपणे अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील जो पहिला घटक आहे, पहिला भाग आहे, याबद्दल चर्चा करणार आहोत. पहिल्या प्रकरणातील पहिला जो भाग आहे तो आहे भारतीय वित्तीय पद्धती. त्याचा अर्थ आणि ती संरचना कशा स्वरूपाची आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. भारतीय वित्तीय पद्धतीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्या समोर सर्वात प्रथम दृश्य उभा राहते ते बँकाचे. पण मित्रांनो, केवळ वित्तीय पद्धतीमध्ये किंवा वित्तीय संरचनेमध्ये केवळ बँकांचाच समावेश होत नाही, तर याशिवाय वेगवेगळ्या घटकांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये बँकांशिवाय सहकारी बँका, खाजगी बँका, व्यापारी बँका, परकीय बँका, विमा कंपन्या, पोस्ट ऑफिस इत्यादी जे वेगवेगळे घटक आहेत, हे घटक वित्तीय संस्थेशी संबंधित आहेत, म्हणून यांचाही समावेश या वित्तीय संरचनेमध्ये होतो. यामध्ये शासकीय वित्तीय संस्थेशिवाय खाजगी वित्तीय व्यक्ती किंवा ज्या संस्था आहेत यांचाही समावेश किंवा अंतर्भाव या वित्तीय पद्धतीमध्ये होताना दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करणारा घटक जो अतिशय महत्वाचा आहे तो घटक म्हणजे सावकार. याबरोबरच मित्र आणि नातेवाईक हे सुद्धा खाजगी स्वरूपामध्ये वित्त पुरवठा करताना दिसून येतात. याशिवाय चिट फंड असतील यांचाही समावेश या वित्तीय संस्थेचाच एक भाग म्हणून करण्यात येतो. वित्तीय संरचनेच्या स्वरूपाबद्दल माहिती घेण्यापूर्वी या वित्तीय संस्थेची व्याख्या करणे महत्वपूर्ण ठरते, जेणेकरून वित्तीय संस्थेचा जो आवाका आहे, जी व्याप्ती आहे, ही व्याप्ती आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण वित्तीय संस्थेचा अर्थ जाणून घेऊया, ही व्याख्या पाहूया. वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या दिसून येतात, परंतु या व्याख्यांचा जर सार काढला तर आपल्या असे लक्षात येते की वित्तीय पद्धती किंवा वित्तीय संस्था ही पुढील प्रमाणे विश्लेषित करता येईल. A financial system is set of institutions such as bank, insurance companies, and stock exchange. That the exchange of funds. Financial systems exist on the firm, religion, and global levels. Borrowers, lenders, and investors exchange current funds to finance projects either for consumption or productive investment and to pursue return on their financial assets. Financial system also includes set of rules and practices that borrowers and lenders use to decide which projects get
funds who finance projects and terms of the financial deals. म्हणजेच बँका, विमा कंपन्या आणि स्टॉक एक्सचेंज यासारख्या वित्तीय संस्थांच्या एकत्रित समूहास वित्तीय प्रणाली किंवा वित्तीय पद्धती असे म्हणतात, ज्या निधीच्या अदलाबदल करण्यास परवानगी देतात. वित्तीय प्रणाली स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर अस्तित्वात असतात. कर्जदार, सावकार आणि गुंतवणूकदार विक्री किंवा उत्पादनक्षम गुंतवणुकीसाठी आणि त्यांच्या वित्तीय मालमत्तेवर परतावा घेण्यासाठी प्रकल्पांच्या वित्तीय पुरवठ्यात सध्याच्या निधीची देवाणघेवाण करतात. वित्तीय यंत्रणेमध्ये कर्ज घेणारे आणि उधार देणारे किंवा सावकार कोणत्याही प्रकल्पांना अर्थसहाय्य करतात. हे प्रकल्पांना मिळणारा जो वित्त पुरवठा आहे त्याचा आकारमान, प्रकल्पाची स्थिती यासारख्या घटकांना लक्षात घेऊन या वित्तीय संस्था वित्त पुरवठा करतात. आणि हा वित्त पुरवठा होत असताना काही अटी असतात, काही नियम असतात. या नियमांच्या आधारेच या पद्धतीचे क्रियान्वय होत असते. थोडक्यात विचार केला तर ज्या ठिकाणी काही अटींच्या आधारे वित्तीय संस्था निधींची देवाणघेवाण करतात, अशा अवस्थेला वित्तीय संस्था असे संबोधण्यात येते. या विश्लेषणाचा किंवा व्याख्येचा आधार घेतला तर आपल्याला यामध्ये बँका, विमा कंपन्या, भांडवल बाजार, नाणे बाजार, सावकार यासारख्या किंवा उधार देणारे मित्र, नातेवाईक, सावकार या घटकांचा समावेश संपूर्ण वित्तीय संस्थेअंतर्गत होताना दिसून येतो. मित्रांनो, वित्तीय संस्थेचा अर्थ जाणून घेतल्यानंतर या वित्तीय संस्थेची जी संरचना आहे या संरचनेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. भारतीय वित्तीय संरचनेचा जर आपण विचार केला तर सर्वोच्च स्थानी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजे वित्त मंत्रालय ही अग्रगण्य असणारी व्यवस्था आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या शिखर संस्थेचा समावेश त्या त्या संस्थांशी किंवा वित्तीय क्षेत्रातील उपशाखांशी होतो. या उपशाखांवरती या सर्वोच्च संस्था नियमन किंवा नियंत्रण ठेवतात. यामध्ये बँकिंग क्षेत्रातील सर्वात अग्रगण्य समजली जाणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही आहे. त्यानंतर भांडवल बाजारावरती नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च शिखर संस्था म्हणून सेबी ही ओळखली जाते. याचे पूर्ण रूप आहे स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. यानंतर विमा क्षेत्रामध्ये सर्वोच्च संस्था ही IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ही जी संस्था आहे IRDA ही विमा कंपन्यावरती नियंत्रण ठेवते. यामध्ये मग सामान्य विमा असेल किंवा जीवन विमा असेल, याला आपण GIC म्हणजे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या घटकांचा समावेश या IRDA अंतर्गत होतो. आणि इतर काही संस्था आहेत. यामध्ये नाबार्ड म्हणजे जी की ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च शिखर संस्था आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत व्यापारी बँका आणि सहकारी बँका यांचा समावेश होतो. व्यापारी बँका अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँका, परकीय बँका, खाजगी बँका आणि रिजनल रुरल बँक म्हणजे क्षेत्रीय ग्रामीण बँका यांचा समावेश होतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये SBIचा ग्रुप असेल किंवा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, नॅशनलाइज्ड बँका आहेत, यांचा समावेश या व्यापारी बँकांतर्गत जो सार्वजनिक क्षेत्रातील जो गट आहे या गटांतर्गत
या SBI ग्रुप आणि राष्ट्रीयकृत बँका यांचा समावेश होतो. खासगी बँकांमध्ये जुन्या बँका आणि काही नवीन बँका यांचा समावेश होतो. तर सहकारी बँक व्यवस्थेचा जर आपण विचार केला, संरचनेचा जर विचार केला, तर यामध्ये आपल्याला ग्रामीण सहकारी बँका किंवा प्राथमिक सहकारी संस्था, पतसंस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक या बँकांचा अंतर्भाव आपल्याला सहकारी क्षेत्रामध्ये होताना दिसून येतो. राज्य सहकारी बँक ही अशी बँक आहे की जी सर्वोच्च संस्था मानली जाते, सहकार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था मानली जाते. तर मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण वित्तीय संस्थेचा अर्थ पाहिला, त्यातले जे वेगवेगळे घटक आहेत या घटकांचा अभ्यास केला आणि यानंतर भारतीय वित्तीय संरचनेबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. मित्रांनो, या घटकांच्या आधारे आपणही आपल्या नोट्स तयार कराव्यात, सेल्फ स्टडी करावी, स्वतः अभ्यास करावा आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करावा किंवा मेहनत घ्यावी. शेवटी मित्रांनो, एकच आवाहन करतो, या कोरोनाच्या स्थितीमध्ये प्रत्येक जण घरी राहा, सुरक्षित राहा, सामाजिक अंतराचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद.